हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सर्वजण. तर हे बघ आमची बाबू बाबा कशी मस्ती करते. हा बाबू, काय ती काय ती काय काय हां, नुसतं रडायला येतं आहे ना. नुसती रडती, रडल्याशिवाय आम्हाला काय उमजत नाही. नाही काय काय कुठे जायचं, कुठे जायचे, कुठे जायचे बावलेला. हाय कर बोल, हाय हाय बोल, हाय हाय बोल, हाय कर हे गुंडी, हाय कर. बाबा, ते बाबा बसले आहेत आमचे. वैभू आणि वैभूचे पप्पा चहा पित आहेत. आम्ही यांची रखवाली करतोय. रखवाली केल्याशिवाय पर्याय नाही. जिथं मोबाईल फिरवते तिकडे बघतोय. पाहिजे तुला मोबाईल, हातात पाहिजे मोबाईल, नाही भेटत मोबाईल, बघतोय. हां, खूप मस्ती करू झालाय. खाली सोडलं तर अजिबात एका जागी थांबत नाही, इकडे तिकडे नुसता पळत राहतो. काय रे, हाय. त्यांचं झालं आता चहा पिऊन. आता मी चहा पिते. आता ते बघतील आमच्या बाबूला. त्यांची ड्युटी संपली, आता माझी ड्युटी चालू आहे. चहा बस झालं चाय. चल मग हात धू, पाणी पी. भांडी घासायचे, भांडी घासायचे तर जेवण बनवायचं आहे. बाबूला पाणी घालायचं, आंघोळी घालायची. हां, जिथं मोबाईल फिरवेन तिथं बघतोय. कपड्यांच्या घड्या केल्या जिथे कपडे वाळलेले कपड्यांच्या हे करायचं आता, ठेवायचे कपाटामध्ये. चला मी चहा घेते. बाय कर बाबू, बाय कर. बाय बाय टाटा, बाय 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 बाय. काय काय एवढी नको मान उचलू, एवढी मान नको उचलू वरती. कुठे चालला तू? बसायचं आहे तुला, बसायचं आहे. उलटी काढली, उलटी केली, दूध पिलेली उलटी काढली. हा, उलटी येते मधी मधी. बरोबर बघते. वैभव पण आमची अशी दिसत होती. इतकं गरम होतं ना, रात्रीची झोपच लागत नाही. तर बघा किती गरम होते रात्रीची, तर अजिबात झोप लागत नाही. कंटिन्यू घाम येतो. पंखा चालू असून का उपयोग नाही आहे, गरम ते होतच आहे. आता चहा वगैरे झाला, चहा पिला. मिस्टरांचे बाबा पण आणले, त्यांना चहा दिला, वैभूला दिला, वैभूचे पप्पा पिले, मी पिला. आता भांडी पडले, आता भांडी घासते. तर आमचा बाबू आत्ताच झोपला, दाखवते तुम्हाला. बघा, आत्ताच त्याला झोपला तो आत्ताच. आणि आता मी जाते भांडी घासायला, कारण उठला की अजिबात काम करून देत नाही तुम्हाला. तर मी आता जाते, भांडी घासते. त्याला पाणी पण तापत ठेवायचं, आंघोळी घालायची. ह्या दिवसचा दिनक्रम माझा असाच असतो. ते मी तुम्हाला दाखवीनच, व्हिडिओ बनवणारच आहे मी. तर मी जे माझं रुटीन आहे माझ्या आयुष्यात दुसरं बाळ आल्यापासूनचं, ते मी पण शेअर करेन तुम्हाला. तर प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. तर आमच्या बाबूची आता आंघोळ झाली, टिकूमिकू झाला. आणि आता जेवण बनवायचं आहे मम्माला. तर भात ठेवला आहे गॅसवर. हे बघा, इथे भात ठेवला आहे गॅसवर. चुलीवर बनवायचं होतं, चुलीवर बनवते मी संध्याकाळचं, कारण गॅसची खूप कपत आहे. त्याच्यामुळे चुलीवर पण बनवावं लागतं, कारण शेगडी आमच्याकडे सिलेंडर एकच असल्यामुळं ना खूप प्रॉब्लेम आहेत. कारण पुढे पाऊस वगैरे पडला तर खूप प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यामुळं संपेल म्हणून एक टाईम चुलीवर पण बनवते आणि एक टाईम गॅसवर बनवते. आता खूपच उशीर झाला आहे, त्याच्यामुळं ह्याच्यावर गॅसवरच बनवते. तर हे बघा, ज्या आंघोळी झाली, त्याला आवरलं. आता त्याला भरवायचं, औषधं द्यायचे आणि मग झोपवायचे आमच्या बाबूला. तर बाबूचे पप्पा आणि दीदी गेले बाहेर, है ना बाबू. पप्पा आणि दीदी गेले बाहेर आमच्या बाबूची. तो राहतच नाही, कोण ना कोणतरी लागतं त्याच्यासोबत, तरच तो शांत राहतो. आणि मी इकडे आले काम करायला, तर मग तिकडे रडणं चालू होतं. त्याच्यामुळं घेऊन थांबावं लागतं त्याला, हा प्रॉब्लेम आहे. आता त्यांना कॉल केला आहे मी, आता येत आहेत ते म्हटलं येतो म्हणून. ते गेले तिकडे, त्यांचे आजोबा आले, त्यांना सोडायला गेले. तर आता येतील आणि मग
ते आल्याच्यानंतर मग मी मोकळी होते जेवण बनवायला. म्हणजे ते बारक्याला बघत राहतात आणि मी काम करते असं आहे ना बाबू. झोप आले माझ्या पिल्लाला, झोप आले माझ्या बाबूला. तर झोप आले त्याला, झोप आले त्याला. आता त्याला भरवते आता काहीतरी है ना बाबू. कोण आहे ती दादा? झोप आले ना. रडते नसता. तिकडे भात बघायला गेले, त्याला भातावरचं पाणी काढायला गेले, ह्याला पाणी देते ना, तर इकडे खूप रडायला लागलं. कोण नाही ना त्याच्यामुळं खूप रडतो. म्हणजे एकटं ठेवायचं नाही त्याला, एकटं असलं की खूप रडतो. आणि परत आता घेतलंय त्याला, आता शांत आहे. आता थोड्या वेळानं भरवते. आताच पाणी काढलंय त्याचं, ह्याचं तांदळाचं पाणी काढलंय ते. आता त्याला भरवते थोड्या वेळाने आणि मग झोपवते है ना. मग झोपवते माझ्या बबलीला. हां, झोप आले माझ्या बबूला. दिवसभर ना गरमी भरपूर वाढली ना, त्याच्यामुळे ना झोपतच नाही. म्हणजे खूप किरकिर वाढले त्याची, त्याच्यामुळं काय तर इथे त्याला खायला घेतलेलं मी तांदळाचं पाणी वरचं. म्हणजे भात थोडा शिजला की ते वरचं पाणी असतं ना, ते मी काढून घेते आणि ते थंड व्हायला ठेवलेलं एका डब्यामध्ये पाणी टाकून, कारण गरम होतं ना त्याच्यामुळं. आणि ते तो खूप रडत होता त्याच्यामुळं पाण्यात म्हणजे एका डब्यामध्ये पाणी घेतलेलं थोडं आणि त्याच्यात ठेवलेलं आणि झाकण ठेवलेलं, म्हणजे लवकर थंड होईल ह्याच्यासाठी. पण ते रडत होतं त्याच्यामुळं मला लवकर घ्यावं लागलं. ते थंड होतच नव्हतं. मग पंख्याखाली बसले त्याला पाजायला. तर बघा खूप रडत होता, राहतच नव्हता. कारण वैभू असली ना की तो बरोबर वैभू काय ना काही आवाज करते किंवा डान्स करून दाखवते. मग ते बघत बघत तो खातो. आणि ते वैभू बाहेर असल्यामुळं सगळं काय ते मलाच करावं लागत होतं. म्हणून मी वाजवून दाखवत होते आणि डान्स करून दाखवत होते. हे असंच असतं, म्हणजे जेव्हा लहान बाळ असतं ना तेव्हा आपण पण लहान बाळ बनून जातो त्यांच्यासोबत. ते आपल्यालाच कळत नाही. पण जेव्हा मी आता व्हिडिओ एडिट करते तेव्हा मला कळतं की मी कशी रिॲक्ट करते, म्हणजे त्याच्यासोबत त्याला शांत करण्यासाठी. मलाच हसायला येते. तर मग मी चेक करत होते की थंड झालं आहे का, पण खूपच गरम होतं ते, त्याच्यामुळं फुकत होते मी. तर म्हटलं अजून थोडं थंड व्हायला वेळ लागणार आहे, तर मी परत पाण्यामध्ये ठेवून दिलं. आणि मध्ये मध्ये रडणं चालू होतं आमच्या साहेबांचं. तर मी वाजवत होते पळीने, जेणेकरून तो शांत बसेल. तर थोडं शांत बसल्यानंतर मग थोड्या वेळानं त्याला भरवलं. जास्त काय खाल्लं नाही त्याने, कारण त्याला झोप आलेली खूप, त्याच्यामुळं त्याला लवकर पाजलं. म्हटलं याला लवकर झोपवलेलं बरं आहे, कारण मग जागा राहिला ना तर खूप त्रास देतो नाही तर पटापटा त्याला भरवलं. जेवढं खात होता तेवढं मी भरवलं. नंतर मग त्याला झोपवायला घेतलं, कारण मग जागा राहिला की आणखीन किरकिर करतो तो, कारण दुपारी पण झोपला नव्हता तो. तर असा माझा दिनक्रम असतो. म्हणजे अजिबात आराम पण भेटत नाही आणि काय नाही. ज्यांना लहान बाळं असतील त्यांना माहीत असेल. तर चला मग बाय बाय.